नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. राज्यातील राजकारण अक्षरशः तापलेलं आहे. पण याच रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक सभा चांगलीच तोंडावर आपटल्याचं चित्र समोर आलेलं आहे. मोठ्या जोशात आयोजित केलेली ही सभा प्रत्यक्षात मात्र स्पेशल फेल ठरली. सभास्थळी गर्दी ना उत्साह, उलट अख्ख्या खुर्च्या रिकाम्या आणि लोकसभा सुरू असतानाच पळ काढताना दिसतायत. या सगळ्याचे व्हिडिओ सध्या महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत व्हायरल होत आहेत. सत्ताधाऱ्यांची हवा संपली का असा थेट सवाल आता जनतेतून विचारलेला जात आहे. ही सभा नेमकी कुठे झाली, इतका मोठा अपमान कसा झाला आणि याच्या निवडणुकांवर काय परिणाम होणार, हे प्रश्न आता टाळता येणार नाहीत. महाराष्ट्रात सत्ता कोणाच्या हातात जाणार, मुंबई महानगरपालिका कोण जिंकणार, की जनतेचा रोष सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणार? राज्याच्या राजकारणात सध्या घडलेली सर्वात मोठी खळबळजनक आणि हादरवून टाकणारी घटना मानली जात आहे. मित्रांनो, राज्यात सध्या सभांचा अक्षरशः धडाका सुरू आहे. ठाकरे बंधूंच्या सभा आजपासून मैदानात उतरल्या आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सभा सुरू झालेल्या आहेत. पण या सगळ्या गोंधळात आता भाजपलाच एकामागोन एक जोरदार धक्के बसायला लागल्याचं चित्र दिसत आहे. मित्रांनो, जर तुम्ही उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक असाल तर हा क्षण तुमची ताकद दाखवण्याचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुमचा प्रत्येक क्लिक म्हणजे तुमच्या पार्टीला साथ आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचा सहभाग. मित्रांनो, भाजपला जे धक्के लागत आहेत, हे धक्के इतके गंभीर आहेत की भाजप आता पराभवाच्या दिशेने तर जात नाही ना, असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उघडपणे विचारला जात आहे. सभा घ्यायच्या आहेत, पण त्या सभांना माणसं कुठून आणायची, हा मोठा प्रश्न उभा राहिलाय. आणलेली माणसं शेवटपर्यंत थांबवायची कशी, आणि जर मध्येच लोक उठून निघून गेले तर ते व्हिडिओ कधी, कुठे आणि कसे थांबवायचे, याचीच धावपळ सध्या भाजपच्या राजकारणात सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. एकीकडे मोठ्या नेत्यांच्या सभा तर दुसरीकडे रिकाम्या खुर्च्या आणि व्हायरल व्हिडिओ, या सगळ्यांमुळे राज्याच्या राजकारणात तणाव कमालीचा वाढलेला असून पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मित्रांनो, याच पद्धतीने भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या सभांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. कुठल्या सभेत नेमकं काय घडलं, कोणाच्या सभेला लोक थांबतच नाहीत आणि लोक कुठे अक्षरशः सभा सोडून पळ काढत आहेत, हे सगळं आता उघडपणे समोर येत आहे. या सगळ्यांचा महत्त्वाचा आढावा आपण घेतला असून पुढच्या अवघ्या 2 मिनिटात संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला स्पष्टपणे दिसणार आहे. महाराष्ट्रात कोणत्या नेत्यांच्या सभेत गर्दी दिसते आणि कोणाच्या सभेतून लोक उठून निघून जात आहेत, याचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनले आहेत. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकामागून एक वेगवान घडामोडी घडत सुद्धा आहेत. मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले असून राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चाललेलं दिसतंय. मुंबई महानगरपालिका आपलीच असावी आणि इथेच सत्ता बसावी, यासाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आता नव्या नव्या खेळी आखायला सुरुवात केली आहे. या सत्ता संघर्षात कोणताही पक्ष मागे राहायला तयार नसल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान एक अत्यंत महत्त्वाची आणि राजकारणाची दिशा बदलणारी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ मुंबईसह महाराष्ट्रातील सुमारे 10 ते 12 प्रमुख महानगरपालिकांमध्ये संयुक्त सभा घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हीच बाब सध्या राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मुंबईत ठाकरेंना हरवणं आता जवळजवळ अशक्य असल्याचं मत स्थानिक पत्रकार आणि राजकीय विश्लेषक उघडपणे मांडू लागले आहेत. मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी आल्यामुळे मराठी जनता मोठ्या प्रमाणावर ठाकरेंच्या पाठीशी उभी राहत असल्याचं चित्र सध्या मुंबईसह सर्वत्र दिसून येत आहे. दुसरीकडे मुंबईत एक महत्त्वाचा एम फॅक्टरही ठळकपणे समोर येताना दिसत आहे. मुस्लिम बांधवांचा कल हा थेट काँग्रेसपेक्षा उद्धव ठाकरेंच्या बाजूने अधिक झुकलेला असल्याचं मुंबईच्या राजकारणात स्पष्टपणे जाणवत आहे. या सगळ्या घडामोडींमधून उद्धव ठाकरेंनी जसं राजकीय वातावरण निर्माण करायचं ठरवलं होतं, तसंच वातावरण सध्या मुंबईत तयार होत असल्याचं चित्र दिसत आहे. उद्धव ठाकरेंना मुंबईत ज्या प्रकारचं राजकारण अपेक्षित होतं, त्या दिशेने सगळ्या हालचाली घडताना दिसत आहेत. मराठी मतांचं एकत्रीकरण, मुस्लिम बांधवांचा गटामताचा पाठिंबा आणि एकूणच मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात सत्ता स्थापन करण्यासाठी उचललेली पावलं, या सगळ्याला आता प्रत्यक्ष यश मिळताना दिसत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त प्रयत्नांना मुंबईत मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं वास्तव समोर येत आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काल राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सभा पार पडत असताना एक वेगळंच चित्र दिसून येत आहे. या सभांमधून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने लोक मध्येच उठून निघून जात असल्याचे प्रकार समोर येत असून त्यामुळे सत्ताधाऱ्यांसमोर नवे प्रश्न उभे राहत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. सभेसाठी महिलांना आणि लोकांना आणण्यात आलं आहे, परंतु सभा सुरू होताच लोक बाहेर पडू लागले आणि ते थांबवणं कुणालाच शक्य झालेलं नाही. हा भाजपच्या सभेचा व्हिडिओ सध्या राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधून समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सभा सुरू असतानाच त्याच सभांमधून लोक अक्षरशः पळ काढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे महिलांचा एक मोठा गट सभा सोडून बाहेर निघताना स्पष्टपणे दिसत आहे. समोर मंचावर भाषण सुरू होण्याआधीच मैदान रिकामं व्हायला सुरुवात झाल्याचं चित्र आहे. अजून 2 तास सभा चालणार, एवढ्या वेळ इथे कोण थांबणार असं म्हणत अनेक महिलांनी तिथून काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळतंय. पोलीस बांधव त्यांना सभेत थांबण्याच्या सूचना देत होते, मात्र कुणाच्याही मनस्थितीत थांबायची तयार नव्हती. आणि समोरचं दृश्य तर धक्कादायक होतं. संपूर्ण मैदानात खुर्च्या रिकाम्याच रिकाम्या, जणू काही त्या मैदानात रिकाम्या खुर्च्यांचा बाजारच भरल्यासारखं चित्र दिसत होतं. या ठिकाणी अक्षरशः रिकाम्या खुर्च्यांचा सडा पडलेला होता. संपूर्ण मैदान, संपूर्ण मंडप पूर्णपणे ओस पडलेलं दिसत होतं. सभेत बसायला जवळजवळ कुणीच उरलेलं नव्हतं, मात्र भाषण अजून बाकी होती. काही महिलांनी थांबण्याचा निर्णय घेतला असला तरी बहुतांश महिला तिथून निघून गेल्या. पण जेव्हा अख्खं मैदान रिकामं होतं तेव्हा सभा नेमकी कोणासमोर घ्यायची, मुद्दे कोणाला सांगायचे, हा प्रश्न भाजपच्या नेत्यांनाही नक्कीच पडला असणार. एकंदरीत पाहिलं तर महाराष्ट्रात भाजपला पुढे अतिशय खडतर आणि कठीण प्रवासाचा सामना करावा लागणार असल्याचं चित्र दिसत आहे. ज्या पद्धतीने सभांना अपेक्षित गर्दीच मिळत नसेल तर यापुढे महाराष्ट्राचं राजकारण भाजप कसं खेळणार हा मोठा प्रश्न आता उभा राहतो. दुसरीकडे आजपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभांना सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मिळणारा प्रतिसाद उद्या सगळ्यांसमोर येईलच आणि त्याचा आढावा आपण नक्कीच घेऊयात. मात्र सध्या तरी एक गोष्ट स्पष्टपणे जाणवतीये, सत्ताधारी पक्षांच्या पाठीमागे लोक उतरलेले नाहीत. अशाच प्रकारची चित्र सध्या मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात दिसू लागलेली आहेत. या व्हायरल व्हिडिओंकडे पाहून जरा मुंबईत सत्ता कोणाची येणार असा प्रश्न विचारला जातोय, तर खरंच भाजपची सत्ता येणार आहे असं कुणी ठामपणे म्हणू शकेल का, हा मोठा सवाल उभा राहतो. या सभांच्या चित्रांमधून नेमकं काय वास्तव समोर येतंय हे जनतेलाही आता कळून चुकलेलं आहे. एकीकडे भाजपच्या सभांना गर्दी मिळत नसताना दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावून सुरुवात केलेली आहे. मुंबई जिंकायचीच या एकच ध्येयाने ते दोघे मैदानात उतरले असल्याचं स्पष्ट दिसत आहे. उद्धव ठाकरे थेट दारोदार जाऊन डोर टू डोर प्रचार करत आहेत आणि शिवसेनेचा बाणा, मनसेचा मराठी बाणा प्रत्येक मुंबईकरांच्या घरामध्ये पोहोचवण्याचा आक्रमक प्रयत्न सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मिळालेलं हे मोठं यश मानावं लागेल. कारण एकीकडे भाजपच्या सभांना लोक मिळत नाहीयेत, खुर्च्या रिकाम्या पडत आहेत, मात्र दुसरीकडे ठाकरे बंधूंनी घेतलेल्या सभांमध्ये प्रचंड जनसागर उसळताना स्पष्टपणे दिसत आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभांना जशी अफाट गर्दी होत आहे तशीच गर्दी थेट मतदानातही रूपांतरित व्हावी अशी भावना मराठी माणसांच्या मनात निर्माण झाली आहे. मुंबईच्या राजकारणात ही लढाई नेमकी कोण जिंकणार हा प्रश्न आता अधिक तीव्र होत चाललेला आहे. ठाकरे बंधूंची वाढती ताकद पाहता सत्ता संघर्षाला नवीन दिशा मिळत असल्याचं चित्र दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, मुंबईच्या राजकारणात अखेर कोण बाजी मारणार? आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.